जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवतच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता, तर त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दुधखोळी समजू नका त्यांना. ती काही बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर मी तयार केलंय. त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला. शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमोसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलवू शकत नाही. ही तुमची शिवसेना आहे. कोणाला रे कोणाला, अरे कोणाला रे कोणाला, 25 वर्ष झाली हो, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी. ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर. हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत. आपको क्या चाहिए? हिंदू राष्ट्र चाहिए, मतलब राष्ट्र चाहिए. कोणाची परवानगी घ्यायची? हे हिंदूच राष्ट्र आहेत. को अगर प्राइम मिनिस्टर बनने का मौका मिले तो आप बनेंगे? देश के हित के लिए बनना पड़ेगा, मगर साफ सुथरा करने के लिए कोई करनी पड़ेगी. बड़े यानी कि मर्सिलेसली वन हैज टू रूल दैट टाइम. आई विल डू दैट. एक ही आदमी मेरे देश में, पूरे देश में, चाहे वो पाकिस्तान का हो या बांग्लादेश का हो, यहाँ नहीं रहेगा. और जितने कोई आतंकवादी आए हैं, एक पर भी मैं मुकदमा नहीं चलाऊंगा. शूट टू किल. ही शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेनगन द्यावीच लागेल. जिथून मिळेल तिथून मी घेईन, पण मात्र त्या शत्रूशी मुकाबला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देश खतम झाला, हिंदुत्व आमचं उद्ध्वस्त झालं, देशाला वाचवायला एक मायेचा पूत येणार नाही. तो फक्त तुमच्यातच मर्द निर्माण होऊ शकतो, आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपाने करीत आहोत. शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटलेत तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तरच शहरात, नाही तर मुंबईच काय, महाराष्ट्र गिळतील, देश गिळतील. आणि भगव्याखाली किती छान दिसता तुम्ही. तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोधून दिसायचा नाही. हिंदुस्तान बंद करण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे, आणि आम्ही ते दाखवून दिलो. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल. काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे. शंकरराव चव्हाणला जमलं नाही, ना नरसिंह रावाला ते जमलं नाही. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. अरे मराठी हा सन्मान आहे. वाय मराठी विचारणाऱ्याची वाय थेट करा. असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. मराठीला वाय विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप आठवलाच पाहिजे. एकजुटीने रहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल. उगाच आपलं रडत रडत हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काहीही मिळणार नाही. आपल्या हक्कांसाठी लढा, अन्याय करू नका आणि सहनही करू नका, आणि गरज लागली तर द्याच बाळकडू. जय हिंद. सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्याला सांभाळा, आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या.